आज सकाळी मी जेव्हा बस स्टँडला गेलो होतो तेव्हा या कुत्र्याने मला लांबूनच बघितलं होतं आणि ते डायरेक्ट माझ्या पाशी पळत आलो. काल मी जेव्हा बस स्टँडला गेलो होतो तेव्हा मी त्याला बघितलं होतं, त्याला एक बिस्किटचा पुडा टाकला होता आणि तसं पाहिलं तर आमची ओळख होऊन फक्त एकच दिवस झालेला आहे. आता याला मैत्री म्हणावं का स्वार्थ म्हणावं? मैत्री जर म्हटलं तर ओळख होऊन फक्त एकच दिवस झालेला आहे आणि स्वार्थ म्हटलं तर बिस्किट खाल्ल्याच्या नंतर ते पुन्हा माझी पशीच का बरं उभं राहतं. मग मी त्याला एक बिस्किटचा पुडा टाकला, मस्तपैकी त्याने एक बिस्किटचा पुडा दणकून घेतला आणि नंतर मग ते पुन्हा माझ्यासोबतच खेळायला लागले. तसं पाहिलं तर बिस्किट खाऊन ते निघून जायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसं केलं नाही कारण की ते कुत्रं होतं. जर माणूस असतं तर बिस्किट खाऊन ते निघून गेलं असतं. आणि लहानपणापासून कोणताही प्राणी असला तर तो मला आवडतोच, म्हणून मी कुठेही गेलो कोणताही प्राणी असला तर ऑटोमॅटिक माझ्याकडे अट्रॅक्ट होऊन जातो. आणि आपले मित्र ओटी टेक्निशियन आकाश भाऊ पारखे यांचा आज बर्थडे होता. मग काय केक घेऊन आपण लगेच मोरे हॉस्पिटलला गेलो आणि त्यांचा बर्थडे तिथे लगेच सेलिब्रेट पण केला. आणि सध्या ते मोरे हॉस्पिटलला ओटी टेक्निशियन म्हणून कार्यरत आहे. आणि आज ड्रायव्हर होता म्हणून काही जास्त पेशंट पण नव्हते आपल्या लॅबला. तर मित्रांनो, आजचा पण ब्लॉग इथं संपला होता. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सकाळी मी जेव्हा बस स्टँडला गेलो होतो तेव्हा या कुत्र्याने मला लांबूनच बघितलं होतं आणि ते डायरेक्ट माझ्या पाशी पळत आलो. काल मी जेव्हा बस स्टँडला गेलो होतो तेव्हा मी त्याला बघितलं होतं, त्याला एक बिस्किटचा पुडा टाकला होता आणि तसं पाहिलं तर आमची ओळख होऊन फक्त एकच दिवस झालेला आहे. आता याला मैत्री म्हणावं का स्वार्थ म्हणावं? मैत्री जर म्हटलं तर ओळख होऊन फक्त एकच दिवस झालेला आहे आणि स्वार्थ म्हटलं तर बिस्किट खाल्ल्याच्या नंतर ते पुन्हा माझी पशीच का बरं उभं राहतं. मग मी त्याला एक बिस्किटचा पुडा टाकला, मस्तपैकी त्याने एक बिस्किटचा पुडा दणकून घेतला आणि नंतर मग ते पुन्हा माझ्यासोबतच खेळायला लागले. तसं पाहिलं तर बिस्किट खाऊन ते निघून जायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसं केलं नाही कारण की ते कुत्रं होतं. जर माणूस असतं तर बिस्किट खाऊन ते निघून गेलं असतं. आणि लहानपणापासून कोणताही प्राणी असला तर तो मला आवडतोच, म्हणून मी कुठेही गेलो कोणताही प्राणी असला तर ऑटोमॅटिक माझ्याकडे अट्रॅक्ट होऊन जातो. आणि आपले मित्र ओटी टेक्निशियन आकाश भाऊ पारखे यांचा आज बर्थडे होता. मग काय केक घेऊन आपण लगेच मोरे हॉस्पिटलला गेलो आणि त्यांचा बर्थडे तिथे लगेच सेलिब्रेट पण केला. आणि सध्या ते मोरे हॉस्पिटलला ओटी टेक्निशियन म्हणून कार्यरत आहे. आणि आज ड्रायव्हर होता म्हणून काही जास्त पेशंट पण नव्हते आपल्या लॅबला. तर मित्रांनो, आजचा पण ब्लॉग इथं संपला होता. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.